काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी पवार गटामध्ये वादाची ठिणगी। विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। महाविकास आघाडीनं पराभव मान्य केला ते बरं झालं। कालपर्यंत ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आले। महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी जालन्यामध्ये जनआक्रोश। गुंडगिरी संपवण्यासाठी माझ्या वडिलांचा जीव गेला, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, देशमुखांच्या मुलीचं आवाहन। आम्ही हेडगेवारांचे अनुयायी, सर्व वारांचा सन्मान करतो। चंद्रपुरातील कार्यक्रमात मुनगंटीवार, वडेट्टीवार, जोरगेवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। चंद्रपुरातील कार्यक्रमात अनुपस्थित असल्यानं सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा। बंडखोरी करणाऱ्यांना, विरोधामध्ये काम करणाऱ्यांना पक्षात घेताना विचार करायला हवा होता। मुनगंटीवारांचा पुन्हा एकदा किशोर जोरगेवार यांच्याकडे रोख। चंद्रपुरातील एका तरी वाराला मंत्रिपद मिळावं असं वडेट्टीवारांनी म्हटलं होतं, पण कदाचित तिसऱ्या वारासाठी ते रिकामं असावं। किशोर जोरगेवार यांच्याकडून अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांवर भाष्य। टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 ठिकाणी छापेमारी। सर्व कार्यालय आणि संचालक बोर्डवरील आरोपींच्या घरी सर्च ऑपरेशन। छापेमारीमध्ये 3 कोटींची रक्कम जप्त। जळगावच्या भुसावळमध्ये गोळीबाराची घटना, एकाचा मृत्यू, 3 राऊंड फायर झाल्याची माहिती। गोळीबारामागील कारण मात्र अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद। माझ्याकडूनही चुका होतात, मी माणूस आहे, देव नाही। खासगी मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तरुणांनी राजकारणामध्ये महत्वाकांक्षा नाही तर उद्दिष्ट घेऊन येण्याचाही सल्ला।